नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की अवनी आता राजाला कुठेच दिसत नाही, म्हणून आता तो खूपच ओरडत असतो, हो मॅडम कुठे गेला. आता धन्या आणि पाण्या सुद्धा आता वहिनीला शोधत असतात. आता ते दोघे जण बाहेर येतात तर अण्णा तिथे बसलेले असतात. त्यावेळेस ते अण्णांना म्हणत असतात की अण्णा, अहो वहिनी दिसली का तुम्हाला, वहिनी कुठेच दिसत नाहीये आणि यशादा सुद्धा दिसत नाहीये. तर आता अण्णा मिसरी घासत असल्यामुळे त्यांना आता बोलता येत नाही, म्हणून आता ते हातानेच इशारा करून सांगत असतात की तिकडे तिकडे पाठीमागे. आता यांना असं वाटत असतं की यशादा पाठीमागेच आहे, अंघोळ करत आहे, म्हणून आता ते तिघे जण पळतच आता पाठीमागे येतात आणि बाथरूमचा दरवाजा वाजवतात. यशादा बाहेर ये, मॅडम कुठे दिसत नाहीयेत. यशादा, आता हे दोघे जण म्हणत असतात यशादा बाहेर ये, वहिनी कुठेच दिसत नाहीये. पण आता दरवाजा काही आतून उघडला जात नाही. मग आता ते सगळे जण खूप घाबरलेले असतात. मग ते तिघेही आता पुढे येतात आणि म्हणत असतात की अहो वहिनी कुठे गेला तुम्ही, असे आता ओरडत असतात. आता हे सगळं आत्याबाई ऐकतात आणि मग आत्याबाईंना खूपच आनंद होतो आणि मग त्या म्हणत असतात की चला, धोंडी अण्णाची सून गेली, म्हणून आता त्या खुश झालेल्या असतात आणि मोठमोठ्याने ओरडत असतात की अरे धोंड्याची सून गेली रे गेली, काय रे धोंड्या, आता नाच की, लाइटिंग डान्सिंग डान्सिंग लाइटिंग करत आता नाच की, आता का गप बसलाय, अरे नाच की. मग आता अण्णा उभा राहतात आणि हातामध्ये मिसरी घेऊन तसेच आता लाइटिंग डान्सिंग करत आता डान्स करत असतात. त्यावेळेस सुलात त्या म्हणत असतात की बघितलं का, बघितलं, तुमच्या बापाला सून गेल्याचं काही दुःख तरी आहे का, एवढी सून गेलेली आहे तरी सुद्धा नाचतोय, त्याला काही सून गेली तर काही ॲडमिट लागलेलं आहे काय, सकाळच्या पारीत औषध घेतो आणि असले काहीतरी येडे चाळे करत असतो. अण्णा मात्र नाचत असतात. म्हणून आता पाण्या म्हणत असतो की ओ सुलात त्या, काय काय बोलताय तुम्ही, आणि अण्णा तुम्हाला काय कळतंय काय, काय नाचून राहिलाय, डोक्यात काय फरक पडलाय काय तुमच्या, इथे सिच्युएशन काय आहे कळतंय का, बास करा. मग धन्या म्हणत असतो की पाण्या जाऊ दे, अण्णांना कुठे समजावत बसलाय, चल आता आपण वहिनीला शोधू. असं म्हणून आता ते तिथेच आता वहिनीला शोधत असतात. वहिनी वहिनी करून आवाज देत असतात. तर इकडे आत्याबाई म्हणत असतात की शोधा शोधा, नाही सापडणार, गेली ती पळून, तसं बी या घराला बाईचा आशीर्वाद नाही, कशी काय इथे ती राहणार तुमची वहिनी, माझा शाप आहे त्याच्यामुळे अजिबातच टिकणार नाही, एकही बाई आता या घरामध्ये टिकणार नाही. तर आता अण्णांना माहिती असतं की सुनबाई अंघोळीला गेलेल्या आहेत, म्हणून आता सुलात त्याला काहीच बोलत नाहीत. मनामध्ये म्हणत असतात की अगं सुले, आता तुला चांगलाच धक्का बसणार आहे माझ्या सुनबाईंना बघून. तर इकडे आता राजाला मात्र खूपच राग येतो आत्याबाईंचा, म्हणून आता तो म्हणत असतो की आत्या आता गप बस, नाहीतर ना ही बाटलीच फेकून घालेल तुझ्या डोक्यात, माझी बायको कुठे गेलेली नाहीये, आहे ती इथेच. तर आता पाण्या सुद्धा म्हणत असतो की आत्या तुला ना आता चांगला इंगाच दाखवील, गप बस नाही तर. पण आता आत्याबाई काही गप्पच बसत नाही. आत्याबाई म्हणत असतात की अरे गेली रे गेली, तुझी सख्खी बायको गेली, असं म्हणून आता त्या पुन्हा आता दात काढत डान्सिंग लाइटिंग आता असं म्हणून डान्स करत असतात. तेवढ्यातच पाठीमागून यशादा येतो आणि मग यशादा या तिघांचा म्हणजे आवाज ऐकून म्हणत असतो की अरे काय चाललेलं आहे. आता हे सगळे खूपच बडबड करत असतात, म्हणून आता तो जोरात ओरडतो आणि म्हणत असतो की काय चाललेलं आहे ओरडायला, का तुम्ही असं ओरडताय. त्यावेळेस धन्या आता पळतच यशादाकडे जातो आणि त्याला मिठी मारून रडायलाच सुरुवात करतो आणि म्हणत असतो की यशादा, अरे वहिनी कुठे गेलेली आहे, वहिनी सापडतच नाहीये. तर यशादा काही बोलत असतो, सगळेजण काही त्याचं ऐकूनच घेत नाही, मोठमोठ्यानेच रडत असतात. तेवढ्यातच आता तिकडून पाठीमागून अवनी येते आणि या सगळ्यांचा आवाज पाहून ती आता थोडीशी घाबरते. मग आता ती पुढे येऊन म्हणत असते की अरे काय झालं. तेवढ्यातच इकडे धन्या म्हणत असतो की अहो आमची वहिनी, आणि असं म्हणून तो मध्येच थांबतो आणि वहिनीकडे पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. इकडे आता सुलात त्याला सुद्धा धक्का बसलेला आहे. तर आता तिचा तर चेहराच इथे पडलेला असतो. तर मग राजाला आता बरं वाटतं अवनीला तिथे पाहून, तो थोडासा आता शांत होतो. पाण्या सुद्धा आता खुश झालेला असतो अवनीला तिथे पाहून. मग धन्या म्हणत असतो की अहो वहिनी कुठे गेला होता तुम्ही, किती वेळ आम्ही तुम्हाला शोधतोय. तर अवनी म्हणत असते की अरे मी अंघोळ करण्यासाठी गेले होते. मग धन्या यशादाला विचारतो की यशादा तू कुठे गेला होता. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की अरे मी हा गवती चहा आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की ओ अण्णा तुम्ही काय म्हणाला, यशादा अंघोळ करतोय म्हणून. त्यावेळेस अण्णांच्या तोंडामध्ये मिसरी असते, त्यामुळे ते म्हणत असतात की अरे मी सुनबाई अंघोळ करत आहे असं म्हटलं होतं. तर पुन्हा धन्या म्हणत असतो की ए राजा, आणि तू काय म्हणाला रे वहिनी सोडून. तेवढ्यातच राजा लगेचच धन्याचं बोलणं तिथेच थांबवतो आणि म्हणत असतो की अरे स्वप्न पडलं होतं धन्याला, हा की नाही. अहो अवनी तुम्ही घरातून निघून गेलाय म्हणून आता तो जरा कशाला रे काळजी करतो, आहेत ना त्या इथेच, नको ना काळजी करू, नको
रडू तू. आता राजा हे सगळं धन्यावरती ढकलतो आणि अवनीला म्हणत असतो की जावा ना तुम्ही आतमध्ये तुमचं आवरून घ्या. मग अवनी आता आतमध्ये निघून जाते. त्यावेळेस पाण्या आणि धन्या राजाला म्हणतात, ए काय म्हणतोय तू? स्वप्न? तुला स्वप्न पडलं असेल, आम्हालाच काय बोलतोय? आणि तूच तर म्हणाला ना वहिनी घर सोडून निघून गेली. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अरे बरं ठीक आहे, आता हे सगळं आपल्यातच राहू द्या. आणि तो अण्णांकडे येतो आणि अण्णांना म्हणत असतो की अण्णा तुम्हाला काय झालं होतं सांगायला की त्या अंघोळ करत आहेत म्हणून. तर अण्णांच्या हातात मिसरी असते. आता ते गुळणा करण्यासाठी तिकडे निघून जातात आणि येऊन म्हणत असतात की अरे मी सांगितलं होतं की तुम्हाला सुनबाई आतमध्ये आहेत, यशा तिकडे आहे. तर राजा म्हणत असतो की कसं बोलत होता तुम्ही तोंडातल्या तोंडात? तर अण्णा म्हणत असतात की आता तोंडात मिसरी असल्यावरती मी कसं बोलणार? तर पाण्या म्हणत असतो की मग थुकून बोलायचं ना. मग आता अण्णा म्हणत असतात की गप रे, तू माझी चूक काढू नको, मी गंमत करत होतो, तुमची नाही त्या कावळीनीची गंमत केली. आणि म्हणत असतात की कावळीन आता कर की डान्स, लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग कर की, आता का गप्प बसली? त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की नसेल गेली आता तुझी सून, पण तुझ्या घरामध्ये ती टिकणारच नाही, कधीच टिकणार नाही. तुम्हाला एक दिवस ती नक्कीच सोडून जाणार आहे. त्यावेळेस सगळेच जण मोठ्याने तिला आता हाड असं म्हणून आता चिडवत असतात. तर सुलात्या म्हणत असतात की काय झाले दात काढायला मोठमोठ्याने? तरी सुद्धा ते सगळेजण मोठमोठ्यानेच हसायला लागतात. तर इकडे अवनी तिच्या रूममध्ये तिचं आवरत असते. तर राजा तिकडून येतो आणि म्हणत असतो की मॅडम ऐका ना, ते काय झालं अहो मगाशी, मी तुम्हाला सांगतो. तर अवनी म्हणत असते की काय घर आहे की सर्कस? काहीच कळत नाही, कसेही झोपता कसेही वागता, साधं अंघोळीला गेली तर एवढा गोंधळ. मग राजा म्हणत असतो की अहो तो गोंधळ काय झाला ना मी तुम्हाला सांगतो. आता तो सांगायला लागतो. तर अवनी म्हणत असते की अरे काय दरवाजाला कडी नाही, बाथरूममध्ये बल नाही, याला काय तुम्ही घर म्हणता का? तर राजा म्हणत असतो की मी ना 0 मिनिटात लावून येतो बाथरूममध्ये बल आणि कडी. तर आता ती म्हणत असते की नाही नाही, मला ना अजिबातच इथे राहायचं नाहीये, मला ना आता हॉस्टेल शोधायला जायचं आहे, लवकरात लवकर मी शिफ्ट होईल हॉस्टेलला. राजा म्हणत असतो की कुठलं हॉस्टेल? मग ती म्हणत असते की कुठलंही भेटेल त्याच्यामध्ये मी राहील, पण इथे मला अजिबात थांबायचं नाही. मग राजा अवनीला म्हणत असतो की मॅडम तो ना जरा प्रॉब्लेम झालेला आहे. आता राजाला काय बोलावं तेच सुचत नाही. मग आता तो म्हणत असतो की खरंच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर ती म्हणत असते की मला सांग आता कसला प्रॉब्लेम झालेला आहे? तर राजा म्हणत असतो की अहो ते कलेक्टर साहेब आहेत ना, ते गावाला गेलेत, त्यांनी ना सुट्टी घेतलेली आहे, त्यामुळे हॉस्टेल बंद आहे, आज ना आपल्याला जाता येणार नाही. मग अवनी म्हणत असते की गप रे, काही खोटं काय कारण सांगतो मला, मी काय अशिक्षित नाहीये, ऑनलाईन बघितले मी, सुट्टी बिट्टी काही नाही, हॉस्टेल उघडे आहेत, चल लवकर तयार हो आणि उद्याच्या उद्या मी हॉस्टेलला शिफ्ट होणार आहे, लक्षात ठेव. बघतोय काय, जा ना लवकर तयार हो. त्यावेळेस राजा आता मनामध्ये म्हणत असतो की काल रिसेप्शन झालेलं आहे आणि काल रिसेप्शनला आलेले पाहुणे मंडळी अजून असणार आहेत गावामध्ये आणि सुलवात्या तर आता सगळ्या गावासमोर ओरडणार की गेली रे गेली, याची सख्खी बायको गेली, आता काय करू मी, असं म्हणून आता तो तिथेच विचार करत बसलेला असतो. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की यशादा आणि धन्या रिसेप्शनसाठी आणलेली भांडी पोहोचवायला चाललेली असतात. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अरे यशादा, आम्हाला ना मगाशी वाटलं वहिनी आता खरंच गेली की काय, म्हणून आम्ही खूपच घाबरलो होतो. आणि तुला सांगू का, मला नेहमी वाटायचं की आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार नाही, पण राजा दादाने कमालच केली, डायरेक्ट लग्न करूनच आला. यशादा मात्र शांतच उभा असतो. त्याला आता अवनीचे शब्द आठवत असतात की ती म्हणालेली असते की आमचं एकमेकांवरती प्रेम नाहीये आणि आमचं हे लग्नही खोटं आहे. आता हे सगळं त्याला आठवत असतं. मग धन्या म्हणत असतो की अरे यशादा काय झालं, तू टेन्शन घेतलंय का कशाचं? तू टेन्शन पैशाचं घेतलंय का? पैशाचं टेन्शन अजिबात घेऊ नको, आपल्याला आता बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे, आता फक्त आनंदी आनंद. मी काय म्हणतो, राजा आणि अवनी वहिनीला हनीमूनला पाठवू. त्यावेळेस यशा म्हणत असतो की वय काय तुझं, तू काय बोलून राहिलेला आहे? मग धन्या म्हणत असतो की यशादा, मी काय आता छोटा राहिलेलो नाहीये, मी आता कॉलेजला जायला लागलोय आणि आता त्यांना ना आपण चांगलं काश्मीरला पाठवूया, काश्मीरला. आता राजा दादाचं लग्न झालं, मग तुझं लग्न होईल, मग पाण्या दादाचं लग्न होईल, मग राहिलं कोण? तेवढ्यातच यशादा म्हणत असतो की धन्या, अभ्यासाकडे लक्ष दे, मग बाकीच्या गोष्टी कर, आता याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको, तू जा बरं कॉलेजला. तर आता
धन्या म्हणत असतो की मग ही भांडी कोण नेणार. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की ते सगळं मी नेतो. मग धन्या म्हणत असतो की ठीक आहे मी जातो, पण दुपारी लवकर घरी येणार आहे बरं का. तर यशादा म्हणत असतो की कशाला दुपारी लवकर घरी येणार आहे. मग धन्या म्हणत असतो की अरे आता आपल्याकडे वहिनी आलेली आहे ना, मग त्या एकट्या एकट्या बोर होऊन जातील ना, त्यांच्याबरोबर बोलायला कोणी नको का, म्हणून मी दुपारी लवकर घरी येणार आहे. येतंय का तुझ्या लक्षात. अरे आपली वहिनी लय भारी आहे, मला ना लय मज्जा येते वहिनी बरोबर. मग आता यशादा मात्र तिथेच हे सगळं ऐकून घेत असतो त्याचं शांतपणे. आणि आता धन्या तिथून निघून जातो. तर यशादा मात्र टेन्शनमध्ये उभा असतो आणि म्हणत असतो की किती आनंदात आहे हा, पण जेव्हा अवनी घर सोडून जाईल तेव्हा काय होईल याचं काय माहिती. तर इकडे अवनी आणि राजा आता हॉस्टेल शोधण्यासाठी आलेले असतात. तर आतमध्ये आल्यानंतर आता त्या ज्या मॅडम असतात त्या राजाला पाहून म्हणत असतात की ओ तुम्ही ते काय करताय, कशाला आलेला आहे. तर आता अवनी म्हणत असते की अहो ते ना माझ्या बरोबर आलेले आहेत. त्यावेळेस मॅडम म्हणत असतात की हो तुमच्या बरोबर आलेत, पण ते पुरुषांना अलाउड नाहीये. कोण आहेत हे, कोण आहेत तुमचे, लहान भाऊ आहे तुमचा का मोठा भाऊ आहे का नवरा का बॉयफ्रेंड आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अहो बॉयफ्रेंड काय बॉयफ्रेंड कोणी नाही येते माझे, फक्त माझ्यासोबत आलेत, त्यांना थांबू द्या नाही ते. त्यावेळेस मॅडम म्हणत असतात की बरं ठीक आहे बसा. आणि आता अवनी तिथे बसते. त्यावेळेस राजा सुद्धा बसायला जातो. तर त्या मॅडम म्हणत असतात की ओ तुम्ही कुठे बसताय, मी सांगितलं का तुम्हाला बसायला, आमच्या इथे पुरुषांना बसायला अलाउड नाहीये, तुम्ही उभे राहा. राजा आता उभाच राहतो. त्यावेळेस त्या मॅडम म्हणत असतात की मला एक सांगा, सासू सुनेचं भांडण झालं का नवऱ्याने टाकलं तुम्हाला. तर राजा म्हणत असतो की अहो मॅडम तुमच्या जिभेला हाडबीड आहे की नाही, काय पण काय बोलून राहिलेला आहे, एवढ्या चांगल्या बायकोला कशाला कोण टाकेल. त्यावेळेस त्या मॅडम म्हणत असतात की अच्छा बायको आहे का तुमची. त्यावेळेस राजा मान हलवतो आणि नाही म्हणतो. मग आता त्या मॅडम म्हणत असतात की तुम्हाला काय माहिती आहे की ह्या बायको म्हणून कशा आहेत ते. तर आता राजा म्हणत असतो की अहो मला म्हणजे एक माणूस म्हणून मला माहिती आहे की त्या भारी आहेत. आता राजा आणि त्या मॅडमचं बोलणं चाललेलं असतं. तर अवनी म्हणत असते की ओ मॅडम जरा माझं ऐकता का, कोणी टाकलेलं नाहीये, मीच माझी मी आलेली आहे, मला स्वतंत्र राहायचं आहे, मला भेटेल का एखादी रूम. तर आता त्यासाठी काही प्रोसिजर असेल तर ते सांगा. त्यावेळेस मॅडम म्हणत असतात की प्रोसिजर इझी आहे, अपॉइंटमेंट लेटर आणलेलं आहे का. तर अवनी म्हणत असते की नाही अपॉइंटमेंट लेटर नाही आणलं, म्हणजे जॉब असेल तर मिळेल ना अपॉइंटमेंट लेटर. त्यावेळेस ती म्हणत असते की अहो मॅडम शिकलाय ना तुम्ही, वाचता येतं ना तुम्हाला. तेवढ्यात राजा म्हणत असतो की अहो मॅडम गोल्ड मेडल आहे त्यांच्याकडे. तर ती म्हणत असते की हो का, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी असल्याशिवाय इथे राहायला जागा मिळत नाही. आणि मग अवनी म्हणत असते की अहो मॅडम प्लीज प्लीज असं नका ना करू, मला लवकरच नोकरी मिळेल. तर मॅडम म्हणत असतात की मग बरं नोकरी मिळाल्यावरती या. तर अवनी म्हणत असते की अहो असं काय करताय, मी तोपर्यंत कोठे राहू, मला खूप गरज आहे हो रूमची, प्लीज मला थोडीशी इथे जागा द्या ना. तर आता ती म्हणत असते की अहो मॅडम तुम्ही तर म्हणाला की तुमचं सासूबरोबर भांडण झालं नाही, नवऱ्याने टाकलं नाही, मग कशाला पाहिजे तुम्हाला स्वतंत्र राहायला, जाऊन राहा की तिकडे. आणि एक काम करा, तुम्हाला नोकरी मिळाली ना की मग त्यांच्याकडून अपॉइंटमेंट लेटर घेऊन या, मग मी देईल तुम्हाला राहायला जागा. आणि आता त्यांना अवनी खूपच रिक्वेस्ट करत असते, पण त्या मॅडम खूप चिडतात आणि म्हणत असतात की जाताय का नाही इथून तुम्ही बाहेर. मग आता ते तिथून बाहेर निघून जातात. मग बाहेर आल्यावरती राजा आता हसायलाच लागतो आणि तो हळू स्माइल करत असतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की तू का हसतोय, गंमत वाटते का तुला या सगळ्याची. तर राजा म्हणत असतो की नाही हो, मला तर उलट टेन्शन आलेलं आहे. मग अवनी म्हणत असते की तुझ्या तोंडावरून तर वाटत नाही की तुला टेन्शन आलेलं आहे म्हणून. त्यावेळेस राजा अवनीला म्हणत असतो की खरंच अहो मला ना जरा टफच वाटतंय हॉस्टेल मिळणं, चला आपण घरी जाऊया. तर अवनी म्हणत असते की हे वर्किंग वुमन हॉस्टेल होतं त्यामुळे भेटलं नाही, चल आपण दुसरा पर्याय शोधूया. मग राजा म्हणत असतो की अजून आपण कुठे शोधणार आहे. त्यावेळेस ती म्हणत असते की अरे अजून 10 हॉस्टेल आहेत, चला आपल्याला नक्कीच कुठेतरी जागा मिळेल, असं म्हणून ते पुढे जातात. त्यावेळेस राजा आता म्हणत असतो की यांना ना कुठेच हॉस्टेल मिळू नये असं म्हणून तो आता देवी आईकडून आता आशीर्वाद मागत असतो. तर इकडे आता यशादा भांडी देण्यासाठी आलेला असतो. तर आता तो माणूस आता सगळी भांडी मोजून घेतो. तर यशादा म्हणत असतो की आहेत ना सगळी भांडी. त्यावेळेस तो म्हणत असतो की मग धोंड्यांच्या घरात कितीही प्रॉब्लेम असला तरी त्यांची मुलं खूपच प्रामाणिक आहेत, मला विश्वास आहे त्यांच्यावरती आणि सगळ्यांवरतीच. तर आणि पुन्हा तो म्हणत असतो की राजाने नंबर लावला पण तुझं कधी रिसेप्शन आहे. मग आता यशादा म्हणत असतो की काय माहिती, त्या देवालाच माहिती आहे. तर आता तो माणूस म्हणत असतो की हा पण तुझ्या रिसेप्शनला
चला माझ्याकडून भांडी फ्री. तर यशादा म्हणत असतो की अरे गवताबरोबर जर घोड्याने मैत्री केली तर घोडा उपाशी राहील ना. मग तो म्हणत असतो की हा, पण आपण तुझ्या 2 भावांच्या रिसेप्शनला डबल भाव घेणार. मग आता तो पुन्हा म्हणत असतो की यशा, पण तुझ्या आधी त्या राजाने नंबर लावला, अरे तुझं कधी होणार आहे. मग असं म्हटल्यावर यशाला रागच येतो आणि तो म्हणत असतो की एकदा म्हणजे नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या मनामध्ये तरी काय आहे. लहान भावाने घरामध्ये बाई आणली, आधी घरामध्ये बाई नव्हती, तर तुम्हाला म्हणायचं होतं की बाईचा आशीर्वाद नाही, आणि आता बाई आणलेली आहे तरी पण प्रॉब्लेम आहे. अरे गप्प बस रे, आणि आता बिल किती झालेलं आहे ते सांग. त्यावेळेस तो म्हणतो की डिस्काउंट करून. तर आता यशोदा म्हणत असतो की डिस्काउंट काही नको, बिल किती झालेलं आहे ते सांग. तर तो माणूस म्हणत असतो की यशा, अरे एवढा का चिडतोय, सहज बोललो मी. तर आता तो सॉरी म्हणतो. मग आता यशोदा पण त्याला सॉरी म्हणतो आणि किती झाले ते सांग. तर तो माणूस आता बिल देतो. तर ते बिल पाहून आता यशोदा त्याचे पैसे देतो आणि जाताना सॉरी म्हणून तिथून निघून जातो. तर इकडे अवनी दुसऱ्या हॉस्टेलमध्ये आलेली असते. मग तिला आता ते मंगळसूत्र दिसतं आणि मग ती ते मंगळसूत्र आतमध्ये ड्रेसच्या आतमध्ये टाकते, जेणेकरून आता ते त्या हॉस्टेलवाल्यांना दिसू नये म्हणून. मग राजा आणि अवनी दरवाजा वाजवून आतमध्ये जातात. तर आता तिथे त्यांना कोणीच दिसत नाही. मग अवनी म्हणत असते की इथे आहे का कोणी. तर आता त्या मॅडम बसलेल्या असतात. मग आता तिने तिकडे तोंड केलेलं असतं. मग ती त्या दोघांकडे तोंड करते. तर राजा घाबरतो, कारण त्या बाईने तोंडाला मास्क आणि डोळ्यावरती काकडीचे काप ठेवलेले असतात. तर आता राजा म्हणत असतो की अहो मॅडम, आपण चुकून ब्युटी पार्लरमध्ये आलेलो आहे का. त्यावेळेस त्या मॅडम म्हणत असतात की अहो ब्युटी पार्लरमध्ये नाही आला तुम्ही, हे हॉस्टेलच आहे. मग राजा म्हणतो की हॉस्टेलच आहे का, अहो तुम्हाला या अवतारामध्ये पाहून हॉस्टेलच्या मुलींना हार्ट अटॅक झाला असता तर. मग अवनी म्हणत असते की अरे राजा काय बोलतोय, गपकी. मग आता ती मॅडम म्हणत असते की तुम्ही आहात ना जिवंत. राजा म्हणतो की हो आम्ही आहे जिवंत, पण तुमचा काही ब्रेक सुरू आहे का. मग त्या मॅडम म्हणत असतात की नाही ब्रेक काही नाहीये. मग राजा म्हणतो की मग हे असं काय, प्रोफेशनलला असं लावून नसतं ना, मग हे तुम्ही काय करताय. त्यावेळेस त्या म्हणत असतात की मी मेडिटेशन करत होते, मेडिटेशन. तर राजा म्हणतो की अहो तुम्ही हे सगळं घरी करत जावा ना, इथे कशाला. तर ती म्हणत असते की घरी काय, घरी किती कामं असतात, सगळ्यांसाठी चहा पाणी बघा, सगळ्यांचे डबे द्या, कचरा काढ, भांडी घास, किती कामं असतात. मला मी टाइम नको का, मी माझा मी टाइम एन्जॉय करते मस्तपैकी. त्यावेळेस राजा म्हणत असतो की चला यांचा मी टाइम एन्जॉय करायचा आहे, आपण जाऊया मॅडम. आता मग अवनी म्हणत असते की अरे राजा काय करतोय तू, थांब जरा, शांत बस. मॅडम मला जरा एक काम होतं, बसू का मी. तर ती मॅडम त्यांना आता बसायला सांगते. अवनी बसते. तर राजा उभा राहतो आणि तिथली काकडी खायला लागतो. तर त्या मॅडम त्याच्याकडे बघतात. मग राजा म्हणत असतो की मला वाटलं उन्हाळा आहे म्हणून गेस्टसाठीच ठेवलेला आहे. तर त्या मॅडम म्हणत असतात की नाही हो, उन्हाळा आहे आणि फॅन चालू आहे ना, तर काकड्या सुकतात म्हणून ठेवलेल्या आहेत तेवढ्या. मग राजा आता बडबड करत असतो. तर त्या मॅडम म्हणत असतात की किती बोलतात हो तुमचे हे मिस्टर. त्यावेळेस आता ती म्हणत असते की माझे मिस्टर. तर आता मॅडम म्हणतात की हो तुमचे मिस्टर. मग अवनी म्हणत असते की बरं ते सगळं जाऊ द्या हो, मला ना एक रूम हवी होती जरा अर्जंट. तर त्या मॅडम म्हणत असतात की मिळेल की, मग त्यासाठी आता तुम्हाला नाही ते फॉर्म भरावा लागेल. मग आता त्या एक फॉर्म देतात आणि म्हणत असतात की हे घ्या फॉर्म आणि हा भरून द्या. मग राजा म्हणत असतो की हो असं कसं लगेच तुम्ही तयार झाला. त्यावेळेस त्या मॅडम म्हणतात की असं कसं म्हणजे, अहो रूम आहे म्हणून मी तयार झाले. मग अवनी आता तो फॉर्म भरायला लागते. त्यावेळेस त्या मॅडम आता फॉर्म बघतात, म्हणजे भरून अवनी त्यांच्याकडे देते. तर मॅडम फॉर्म बघतात आणि म्हणत असतात की अहो आधार कार्ड नंबर नाही दिला आणि ID कार्ड म्हणून आता तुम्ही आधार कार्डच द्या. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मॅडम अहो माझ्याकडे नाहीये आधार कार्ड आणि त्याचा नंबर. तर त्या मॅडम म्हणत असतात की अहो मग तुमच्या फोनमध्ये असेल ना, तो द्या. तर ती म्हणते की नाही फोन पण नाहीये. मग त्या मॅडम म्हणतात की नाही मी असं तुम्हाला मग रूम नाही देऊ शकत. तर आता अवनी म्हणत असते की प्लीज मॅडम मी तुम्हाला नंतर आणून देते ना. तर त्या मॅडम म्हणत असतात की नाही हो, मी पण तुम्हाला प्लीज म्हणते, ID शिवाय हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही. खूपच आता अवनी रिक्वेस्ट करत असते, पण त्या मॅडम आता काही तयारच होत नाही. मग आता ते दोघे जण रिक्षाने चाललेले असतात आणि इकडे तिकडे आता रूम शोधत असतात. तर आता अवनीला खूपच वाईट वाटत असतं. राजाला मात्र खूप आनंद झालेला असतो. मग दोघेही आता उन्हामुळे दमलेले असतात, तर ज्यूस पिण्यासाठी थांबतात. राजा अवनीला ज्यूस आणून देतो आणि मग दोघेही तिथेच आता ज्यूस पित असतात. तर इकडे आता
पाण्याचा मंडप जो बांधलेला असतो त्याचे बिल देत असतो. तेवढ्यातच आता अण्णा पाण्याला आवाज देतात. मग आता पाण्या अण्णांकडे जातो आणि ते बिल दाखवतो. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की अरे काय तुझा मंडप होता, एवढा काही भारी नव्हता आणि डेकोरेशन पण काही छान नव्हतं आणि एवढं काय बिल लावलेलं आहे. तर आता पाण्या म्हणत असतो की अण्णा जाऊ द्या ना, काय सारखी कटकट करता. मग पाण्या त्या माणसांना बिल देतो. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की आत्ता देतोय पण पुढच्या वेळेस ना चांगलं पाहिजे, असलं काही आम्ही खपवून घेणार नाही. असं म्हणून आता पाण्या त्यांना पैसे देतो आणि तो मंडपवाला तिथून निघून जातो आणि हे दोघे जण घरामध्ये चाललेले असतात. तेवढ्यातच तिकडून आत्याबाई आणि दत्ता काका येतात. त्या दोघांना पाहून पाण्या आणि अण्णांना खूपच राग येतो. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतात की सुले, बघितलं का, जागा कुणाची आणि रुबाब कुणाचा, माज कुणाचा. तर सुलात्या म्हणत असतात की आमच्या जागेवर एवढं धडधकाट्यात रिसेप्शन ठेवलं आणि बिन भाड्याचं फुकटशी काय माणसं आहेत. मग दत्ता म्हणत असतो की आणि परमिशन नाही घेतली. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की काय रे बिनधंद्याचे बहीण भाऊ, तुम्हाला कामधंदा नसतो का रे, उठलं की सुटलं येता माझ्या दारामध्ये. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की कोर्टाचा स्टे आला आहे माहिती आहे का. तर आता दत्ता म्हणत असतो की आमच्या जागेवरती रिसेप्शन केलं, त्याची परमिशन घ्यायला पाहिजे होती. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की फुकटच्या इथे पोटभर पोट फुटेपर्यंत जेवला, त्याची परमिशन घेतली होती का. तर दत्ता घाबरतो आणि म्हणत असतो की तो मागचा विषय काढायचा नाही, ते सगळं विसरून जायचं आत्ताच्या आत्ता. आमची जागा वापरली त्याचं भाडं आम्हाला दे. तर पाण्या म्हणत असतो की भाडं पाहिजे तुला, अरे चल जा निघ इथून, अजिबात भाडं मिळणार नाही आणि परत आता दिसू नको. मग आत्याबाई म्हणत असतात की एक नंबरचा हलकट माणूस आहे हा धोंड्या आणि त्याची पोरं 7 हलकट आहेत. आता ही असं ऐकणार नाही, त्यांचं सगळं सामानच बाहेर टाकून देते. असं म्हणून आता ते दोघे जण आतमध्ये चाललेले असतात. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की दत्ता काका चल इथून निघ, आगाऊपणा करू नको. काय ना अण्णा जर बिघडले ना मग बघ. आता त्याला हाताने बाहेर लावत असतो. तर आता तो काही ऐकतच नाही आणि मग तो म्हणत असतो की काय रे माझ्यावरती हात उभारणार आहे काय, आता तुझ्या सख्या काकावरती हात उभारणार आहे काय, लहान मोठं काहीच म्हणणार नाही का. तर पाण्या म्हणत असतो की तुला गोडीत सांगतो इथून जा. तर दत्ता काका चिडतो आणि म्हणत असतो की या दत्ताला हकलायचं नाही, या दत्ताला हलक्यात घ्यायचं नाही, तो काय करू शकतो ना ते कळणार सुद्धा नाही. असं म्हणून तो पाण्याला सरकावून अण्णांच्या अंगावरती धावून चाललेला असतो. तर अण्णा त्याला जोरात आता तिकडे ढकलून देतात. तर दत्ता काका आता तुळशीवरती जाऊन जोरात आपटतो आणि त्याच्या डोक्यातून रक्तच यायला लागतं. तर आता सुलात्या पळतच येते आणि रडत असते आणि म्हणत असते काय रे धोंड्या काय केलं, माझ्या भावाला मारलं. आणि आता खूपच कालवा करायला लागते आणि म्हणत असते की स्वतःच्या बायकोचा जीव घेतला, जेलची हवा खाऊन आला, आमची प्रॉपर्टी लुटली यानं आणि आता सख्या भावाच्या जीवावरती उठलाय, पार ना वाया गेलाय ग, हैवान आहे हैवान, सक्का भाऊ पक्का वैरी आहे रे तू, आमच्या आई अंगावरती उठला. असं म्हणून आता ती ओरडत असते. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की आत्या सांगितलं होतं ना गप बस म्हणून, शांत बस म्हणून, ह्यालाच लय मस्ती करायची होती, आता गुपचूप इथनं निघा, नाही तर अण्णा चिडले ना तर अजून तुला पण लागेल. आता ती म्हणत असते की नाही घाबरत कुणाला मी. तर अण्णा म्हणत असतात की सुले आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, नाहीतर ना तुमच्या दोघांनाही आता इथून ना मी सरपटत घेऊन जाईल, समजलं का. मग आता सुलात्या तिथून निघून जाते. तर आता इकडे दुसरीकडे अवनीसाठी आता वडापाव घेऊन आलेला असतो आणि राजा अवनीला म्हणत असतो की मॅडम अहो तुम्ही इथे का वडापाव खाताय, जर मी ना तुमच्यासाठी तुमच्या स्टेटसच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो ना. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही नाही कशाला पैसे नासायच्यात, आधीच तर तू किती पैसे खर्च केलेले आहेत आणि आपल्याकडे पैसे पण खूप कमी आहेत. मग राजा म्हणत असतो की मॅडम तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे लय पैसे आहेत. मग आता अवनी म्हणत असते की मी काय म्हणत होते, आपण अजून जर काही ऑप्शन आहेत ते बघायचे का. त्यावेळेस राजा म्हणत असतो की इंटरनेटवरचे सगळे ऑप्शन आपण बघितले ना, त्यानंतर दुसरे थोडे ऑप्शन बघितले, काय सगळेजण प्रश्न विचारत होते, हे आहे का ते आहे का, नाही आहे ते आपल्याकडे, मग आता काय करायचं आपण. त्यावेळेस अवनी म्हणत असते की आपण एक काम करायचं का, आपण भाड्याची रूम बघायची का. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अहो मॅडम पण मला ना तुमच्या सेफ्टीची काळजी आहे. तर अवनी म्हणत असते की सेफ्टीचं होईल मॅनेज. तर राजा म्हणत असतो की सेफ्टी तुम्ही मॅनेज कराल हो, पण उद्या जर तिथे पण ॲग्रीमेंट विचारणार नाहीत का, तिथे पण लय असतं, ॲग्रीमेंट करावं लागतं, त्यासाठी कागदपत्र लागतात, पण तुमच्याकडे तर आधार कार्ड नाहीये, कोणतीच कागदपत्र नाहीयेत, मग आता काय करायचं. मग अवनी म्हणत असते की अरे
मी पण ना बघ कशी आहे, डॉक्युमेंटची बॅगच विसरली, खरंच मला ना खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अहो सगळ्याच माणसांचं तसं होतं, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही विसरलाय ना, आता अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा ना, त्या मोबाईलमध्ये सुद्धा मी फोटो काढायचे विसरले, पण ऐक ना, तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेल तर मिळेल ना, म्हणजे आपल्याला जागाही मिळेल आणि प्रूफही द्यावं लागणार नाही. आता राजाला टेन्शन आलेलं असतं, मग आता तो विचार करायला लागतो आणि मनामध्ये म्हणत असतो की या असल्या आयडिया का येतात रे यांच्या डोक्यामध्ये. मॅडम अहो ऐका, तुम्ही इथेच राहावा. तर आता तो म्हणत असतो की तुम्हाला कशाला रूम शोधायची आहे. तर अवनी म्हणत असते की हॅलो, मी काय विचारते तुला. तर राजा म्हणत असतो की मॅडम मी काय म्हणतो, तुम्ही आमच्याच घरी राहावा ना. तर अवनीला खूपच राग येतो आणि मग आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनीने राजासाठी अंगठी घेतलेली असते आणि ती राजाला म्हणत असते की तू माझ्यासाठी एवढं मंगळसूत्र घेतलं, मग मी तुझ्यासाठी अंगठी नाही का घेऊ शकत, असं म्हणून ती राजाच्या बोटामध्ये अंगठी घालते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला